सगळ्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी आकडा सांगते आणि त्यानंतर कोणाचे कुठले कुठले खासदार जिंकलेत, कुठून कुठून जिंकलेत ते सगळं सविस्तरपणे सांगते। सगळ्यात पहिल्यांदा 48 पैकी सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस 13 जागांसहित महाराष्ट्रात आलेला आहे। दुसऱ्या नंबरवरती आहे भाजप 9 जागांसहित आणि दुसऱ्या नंबरवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सुद्धा आहे 9 जागांसहित। तिसऱ्या क्रमांकावरती आहे राष्ट्रवादी शरद पवार गट 8 जागांसहित। चौथ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट 7 जागा आणि अजित पवार गट 5वा क्रमांक 1 जागेसहित। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या समसमान जागा मिळालेल्या आहेत, त्या म्हणजे 9। गेल्या लोकसभेला भाजपला तब्बल 23 जागा होत्या महाराष्ट्रात, म्हणजे भाजपचा जर आपण लेस या ठिकाणी बघायचा झाला तर जवळपास भाजपच्या आपण म्हणू शकतो की 14 जागा ज्या आहेत त्या 14 जागांवर भाजपचा पराभव झालेला आहे गेल्याच्या तुलनेमध्ये। आणि भाजपने लढवल्या होत्या 28 जागा, त्यापैकी भाजपच्या फक्त 9 जागा निवडून आल्यात, म्हणजे भाजपच्या 21 उमेदवारांचा लोकसभेला पराभव झालेला या ठिकाणी बघायला मिळतोय। आता या संदर्भाने मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते की भाजपचे जिंकलेले 9 उमेदवार आहेत ते नक्की कुठले कुठले आहेत। तर भाजपने जिंकलेल्या जागा आहेत पुण्यातनं भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झालेले आहेत। सातारामधनं भाजपचे उदयनराजे भोसले यांच्या विजयाची खरतर कल्पना अनेकांनी व्यक्त केली नव्हती, मात्र उदयनराजेंनी इथनं विजय मिळवलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे विजयी झालेले आहेत। नागपूरमधनं नितीन गडकरी यांनी यश मिळवलेलं आहे। अकोल्यामधनं अनुप धोत्रे जे माजी खासदार संजय धोत्रेंचे सुपुत्र आहेत ते विजयी झालेले आहेत। रावेरमधनं रक्षा खडसे एकनाथ खडसेंचा सुनबाई त्या तिसरी टर्म जे आहे ते आपली खासदारकीची आता निभावणार आहेत। जळगावमधनं स्मिता वाघ ज्या पहिल्यांदाच खरतर खासदार म्हणून संसदेत आपल्याला दिसणार आहेत। मुंबई उत्तरमधनं पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत ज्यांच्यासाठी सेफ मतदारसंघ निवडण्यात आला ते विजयी झालेत। आणि शेवटची जागा भाजपने जिंकलेली पालघर जिथनं हेमंत सावरा जे आहेत भाजपचे ते विजय झाले। तिरंगी लढत इथे झाली होती। ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बळीयाचे राजेश पाटील या दोघांना मात देत पालघरमधून हेमंत सावऱ्यांनी बाजी मारलेली। आता त्यानंतर आपण बघूया एकनाथ शिंदे गटाने कुठल्या जागा जिंकल्या, ज्या जागा जिंकल्यात त्याबद्दल बोलूयात। यातली पहिली आणि शिंदे गटासाठी सगळ्यात प्रतिष्ठेची असणारी जागा होती ती ठाण्याची जागा नरेश मस्के यांनी जिंकली राजन विचार यांचा पराभव करून। दुसरी जागा आहे कल्याणची, जिथे श्रीकांत शिंदे यांच्या विजयाची शिंदे गटाला अपेक्षा होती आणि तिथली जागा जी आहे ती कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांनी चांगल्या मताधिक्याने जिंकली। ठाकरे गटाला इथे मात देताना श्रीकांत शिंदे दिसून आले। संभाजीनगरची जागा संदीपान भुमरे शिंदे गटाचे संदीपान भुमरे संभाजीनगर मधून विजय झाले। सुरुवातीचे कल चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने होते, त्यानंतरचे कल इम्तियाज जलील यांच्या बाजूने होते, पण दुपारनंतर साधारणतः संदीपान भुमरे यांनी जे लीड घेतलं ते त्यांनी शेवटपर्यंत टिकवलं आणि संदीपान भुमरे शिंदे गटाचे संभाजीनगर म्हणून खासदार म्हणून निवडून आले। त्यानंतर हातकणंगलेची जागा जिथे सुरुवातीपासून ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरोडकर यांची चर्चा होती ती जागा सुद्धा अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी आपल्याकडे खेचून घेतली आणि धैर्यशील माने इथून निवडून आले। बुलढाणामधून शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडून आलेत। खरं तर त्यांची चौथी टर्म आता म्हणली जाईल, त्यांना चौथ्यांदा तिकीट देण्यावरून वाद झाला होता, पण त्यांनी आपला जो वैयक्तिक होल्ड आहे बुलढाणा मतदारसंघातला तो तिरंगी लढतीत सुद्धा कायम ठेवला आणि बुलढाण्यातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे खासदार म्हणून निवडून आले। शिंदे गटाने जिंकलेली शेवटची जागा आहे ती मावळची। मावळमधून श्रीरंगाप्पा बारणे यांचा विजय झाला। खरं तर श्रीरंगाप्पा बारणे यांची हॅट्रिक पूर्ण झालेली आहे विजयाची। त्यांनी एक चर्चा त्यांच्या वक्तव्यांमुळे झाली होती की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने किती काम केलं, पण किती काम केलं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी, पण तसं निकालात कुठेही दिसून आलेलं नाही। कारण संजोग वागेरे यांचा पराभव करत एकतर्फी जागा जिंकली। आणि अजून एक जागा शिंदे गटाची जी आहे ती त्यांनी जिंकलेली आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची। कारण मुंबई उत्तर पश्चिम मध्ये सुरुवातीला अमोल कीर्तिकर यांनी जिंकले असं डिक्लेअर करण्यात आलं, पण त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती आणि त्याच्यानंतर आता जे शेवटचे निकाल हाती येतात त्याच्यानुसार अमोल कीर्तिकर जे आहेत ते पराभूत झालेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, आणि त्याच्या जागेवरती शिंदे गटाचे रवींद्र वायकर जे आहेत ते फक्त 48 मतांनी लोकसभेसाठी आता खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत। त्यामुळे शिंदे गटाच्या या ज्या 7 जागा होत्या त्या मी पुन्हा सांगते, ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, हातकणंगले, बुलढाणा, मावळ आणि मुंबई उत्तर पश्चिम। बरोबर। आणि आता महायुतीतला तिसरा घटक पक्ष अजित पवार गट याबद्दल आपण बोलू। अजित पवार गटाने 4 जागा लढवल्या होत्या यावर्षी, शिरूर, बारामती, धाराशिव आणि रायगड। यातल्या फक्त रायगडच्या जागेवर विजय मिळवणे हे अजित पवार गटाला शक्य झालंय। इतर 2 जागांवर त्यांना शरद पवार गटाकडून मात बसली, तर धाराशिवच्या जागेवर त्यांना उद्धव ठाकरे गटाने मात दिली। पण त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की रायगडमधून सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा एक हाती पराभव केला। अगदी सुरुवातीच्या कलांमध्ये
जागांमध्ये अनंत गीते आघाडीवर असल्याची चर्चा झाली होती, पण त्यानंतर सुनील तटकरे यांनी जे लीड मिळवलं ते प्रत्येक फेरी गणित काही फरकाने वाढत गेलं आणि त्यांचा विजय निश्चित झाला. अजित पवार गटाला राज्यातली एक जागा मिळाली आहे, ती आहे रायगडची आणि तिथले त्यांचे विजयी उमेदवार आहेत सुनील तटकरे. तर या होत्या 17 उमेदवारांच्या जागा, जिथनं महायुतीचे उमेदवार आहेत 17 उमेदवार ते विजयी झालेले आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांची जी टॅली होती खासदारांची ती भाजप 23 प्लस शिंदे गटाचे 13 म्हणजे जवळपास 36 झाले आणि अजित पवारांचे 137 त्यांच्याकडे खासदार होते. पण लोकसभा 2024च्या निकालानंतर त्यांच्याकडे फक्त 17 खासदार जे आहेत ते म्हणजे निम्म्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी कमी खासदार जे आहेत ते महायुतीकडे असलेले बघायला मिळतात. याच्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे महाविकास आघाडीकडे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला धोबी पछाड दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. सध्या महाविकास आघाडीचे जे काही खासदार आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे अर्थात काँग्रेस, ज्याची कुणी कल्पना सुद्धा केली नव्हती. सगळ्यांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंनी 21 जागा सगळ्यात जास्त जागा लढवल्या होत्या, त्यामुळे अर्थात त्यांचे जास्ती खासदार निवडून येतील. पण उद्धव ठाकरेंपेक्षा 5 जागा कमी लढवत कुठेतरी एक पाऊल मागे घेत 17 जागा घेणाऱ्या काँग्रेसनं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार असताना सुद्धा खासदाराचा आकडा एकच असल्यामुळे काँग्रेसनं जागा वाटपात नमतं घेतलं होतं. खरं तर देशपातळीवर सुद्धा नमतं घेतलं होतं. त्याच्यामुळे या 17 जागांपैकी तब्बल 13 जागांवर काँग्रेसचे खासदार विजयी झालेत आणि याच्यामध्ये काँग्रेसनं जिंकलेली पहिली जागा आहे विदर्भातली गडचिरोलीची. गडचिरोली लोकसभेतनं काँग्रेसचे नामदेव किरसान जे आहेत अत्यंत उच्च शिक्षित चेहरा, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या आधी त्यांनी एक यात्रा काढली होती आपल्या मतदारसंघात, लोकांचा कल जाणून घेतला, मग उमेदवारीसाठी मागणी केली. त्यांच्याबरोबरच नामदेव उसेंडी सुद्धा इच्छुक होते, पण काँग्रेसने गेल्या वेळी त्यांना संधी दिली होती, त्यामुळे यावेळी त्यांनी नामदेव किरसानांना संधी दिली आणि त्या संधीचं किरसान यांनी सोनं केलेलं आपल्याला पाहायला मिळते. गडचिरोलीतनं काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झालेले आहेत. दुसरा मतदारसंघ विदर्भातला भंडारा गोंदिया. भंडारा गोंदियामधनं काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे, जे एकेकाळी विधानसभेला ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं असे उमेदवार लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. त्यांच्या मागे या ठिकाणी नाना पटोलेंची ताकद जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आधी सांगितलेल्या गडचिरोली मागे विजय वडेट्टीवारांची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे दोन या विदर्भातल्या नेत्यांनी आपल्या 2 जागा ज्या आहेत त्या खेचून आणलेल्या आहेत. त्याच पद्धतीने तिसरी जागा जी तिसऱ्या नेत्याने खेचून आणलेली आहे ती आहे रामटेक लोकसभेची. रामटेक लोकसभेचा सामना जो होता तो या ठिकाणी राजू पारवे शिंदे गटाचे विरुद्ध श्यामसुंदर बर्वे काँग्रेसचे असा झाला होता. श्यामसुंदर बर्वेंनी काँग्रेसकडून ही जागा जिंकलेली आहे आणि याच्या मागे खरी ताकद लागलेली आहे ती सुनील केदार यांची. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे गटाचे जे आमदार आहेत अनिल देशमुख यांचं सुद्धा इथं प्राबल्य होतं. त्यामुळे या 3 जागा पूर्व विदर्भातल्या ज्या आहेत त्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आणखी जागा ती म्हणजे त्यांनी जिंकलेली आहे ती म्हणजे अमरावती लोकसभेची जागा. खरं तर महाराष्ट्रात हाय व्होल्टेज लढत म्हणून बघितली गेली. नवनीत राणा इथून भाजपच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यांचा सामना झाला काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांच्याशी. प्रहारचे दिनेश भूप सुद्धा इथून रिंगणात होते, पण नवनीत राणा सुरुवातीच्या काही कलांमध्ये आघाडीवर दिसल्या. त्यानंतर बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव करत काँग्रेसच्या पारड्यात ही जागा टाकलीच. पण महाराष्ट्रातला एक धक्कादायक किंवा मोठा निकाल म्हणून या निकालाकडे बघितलं गेलं, कारण नवनीत राणा यांचा भाजपच्या तिकिटावर लढून सुद्धा पराभव झालेला दिसला आणि ही जागा जिंकली ती काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी. निश्चितपणे यानंतर आपण नांदेडची जागा जर बघितली मराठवाड्याची तर ती सुद्धा काँग्रेस जिंकेल असं खरं तर म्हटलं जात नव्हतं, कारण वसंत चव्हाण होते ते तितके तुल्यबळ उमेदवार नव्हते. पण मराठा आंदोलनाची जी धग आहे ती कुठेतरी प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांना इथं पाहायला मिळालेली आहे. मतदारांनी पूर्णतः भाजपला इथं नाकारलेलं आहे आणि वसंत चव्हाण जे आहेत ते या ठिकाणी नांदेडमधनं विजयी झालेले आहेत. त्यानंतर जिंकलेली पुढची 6वी जी जागा पुढची जी जागा आहे काँग्रेसनं जिंकलेली ती आहे 4थी जागा. ऍक्च्युली ती आहे 5वी जागा आहे ती कोल्हापूरच्या जागेबद्दल आपण बोलूयात. कोल्हापूर मधून शाहू महाराज जे आहेत काँग्रेसचे ते विजयी झालेले आहेत. खरं तर शाहू महाराजांचा विजय कुठेतरी निश्चित मानला जात होता, पण एकनाथ शिंदेंनी जो तळ टोकला होता कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्यासाठी, त्यामुळे आणि गट तटाचे जे फॅक्टर आहेत ते किती वर्कआउट होतात हे महत्वाचं होतं. पण कोल्हापूरच्या जागेवर जे कल आपल्या हाती आले, जी मतमोजणी झाली त्यातून असं दिसून आलं की शाहू महाराज यांनी कोल्हापूरची जागा वन साइड जिंकलेली आहे. निश्चितपणे यानंतर पुढची जागा काँग्रेसने जी जिंकलेली आहे ती म्हणजे लातूरची. लातूरमधला जो सामना होता तो शिवाजीराव काळगे विरुद्ध सुधाकर शृंगारे असा होता, पण या ठिकाणी सुधाकर शृंगारे यांना मात देत लिंगायत समाजाची वोट बँक ज्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली ते शिवाजीराव काळगे जिंकलेले आहेत. लातूरमधनं खरं तर देशमुख बंधूंनी ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावलेली आहे लातूरमध्ये, अगदी गल्लोगल्ली जात घरोघरी जात प्रचार केला, अख्खं कुटुंब पूर्णतः प्रचारात व्यस्त होतं आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. जसं कोल्हापुरामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील यांची यंत्रणा जिथे कामाला आलेली आहे, त्याच पद्धतीनं लातूर आणि नांदेड भागामध्ये देशमुख बंधू अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा या ठिकाणी प्रभाव जो आहे तो पाहायला मिळाला. त्यामुळे शिवाजीराव काळगे विजयी झालेले आहेत. पुढची जागा
जागा आहे ती म्हणजे जालन्याची. जालन्यातनं जिंकलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव काळे. त्यांना आपण खरं तर जायंट किलरच म्हणलं पाहिजे, कारण 5 टर्म खासदार असणारे रावसाहेब दानवे साठी उत्सुक असलेल्या रावसाहेब दानवे यांना 6वी कल्याण टर्म. काळे यांनी चकवा दिला आणि अत्यंत चांगल्या मताधिक्याने कल्याण काळे काँग्रेसचे जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले. इथे मराठा आरक्षणाचा फॅक्टर दानवे यांच्याबद्दल असलेली नाराजी, हे मुद्दे जसे चर्चेत आले तसा आणखी एक महत्वाचा मुद्दा ठरला, तो म्हणजे कल्याण काळे यांचा करिश्मा. या आधी सुद्धा कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे 2009 साली लढत झालेली, तेव्हाही कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवेंना चांगली टफ दिली होती. पण आता यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे जे निकाल हाती आले आहेत त्या निकालांनुसार कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव केलेला आहे. निश्चितपणे यानंतर काँग्रेसनं जिंकलेली पुढची जागा आहे ती म्हणजे सोलापूर लोकसभेची. सोलापूर लोकसभेतनं प्रणिती शिंदे ज्या आहेत काँग्रेसच्या, ज्या 3 टर्म आमदार होत्या, त्यांना काँग्रेसने या ठिकाणी तिकीट दिलं होतं आणि वडिलांच्या पराभवाचा वचपा त्यांनी भाजपच्या उमेदवाराकडून काढलेला आपल्याला बघायला मिळतोय. सोलापुरातनं प्रणिती शिंदे ज्या आहेत त्या या ठिकाणी विजय झालेल्या आहेत. राम सातपुतेंचा पराभव झालेला आहे. त्यानंतर आपण मुंबई उत्तर मध्यच्या जागेवर बोलू. मुंबई उत्तर मध्यमधून भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाडचा सामना झाला होता. जवळपास दुपारपर्यंत जे कल आपल्या हाती येत होते त्यानुसार असं चित्र दिसत होतं की उज्ज्वल निकम यांच्या मतांची आघाडी जवळपास 50,000 मतांपेक्षा जास्त होती. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचं वातावरण होतं की उज्ज्वल निकम जिंकणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांना मात दिली आणि काँग्रेसची ही महत्वाची जागा मुंबई उत्तर मध्य, जी खरं तर मातोश्रीच्या अंगणातली जागा समजली जाते, मुंबईच्या मध्यातली जागा समजली जाते आणि मुंबई उत्तर मध्यची जागा जी आहे ती काँग्रेसच्या पारड्यात पडली. वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा इथून निवडून आलेल्या आहेत. निश्चितपणे यानंतर पुढची जागा आहे ती म्हणजे नंदुरबारची. गोवाल पाडवी जे सकाळपासून पहिले कल हाती आले त्याच्यामध्ये गोवाल पाडवी असे पहिले उमेदवार होते ज्यांनी 1 लाखांपेक्षा जास्त लीड घेत विजय संपादित केला होता. आणि काँग्रेसची जी पहिली जागा जिंकल्याचे अपडेट आपण प्रेक्षकांना दिले होते ती जागा होती गोवाल पाडवी यांची आणि त्यांच्या लीडची जेव्हा चर्चा झालेली 1,60,000 मतांच्या फरकाने ते दुपारच्या सुमारासच आघाडीवर होते. त्यामुळे त्यांनी ही आघाडी वाढवत नेली आणि नंदुरबार मधून हिना गावित आणि गावित कुटुंबाला धक्का देऊन काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झालेले आहेत. पाडवी कुटुंबाने कुठेतरी ही जागा रिगेन केलेली आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला काँग्रेसला पुन्हा मिळवण्यात यश आले. निश्चितपणे इंदिरा गांधींपासून ते प्रियंका गांधींपर्यंत तिथल्या लोकांची नाळ जोडली गेलेली आहे. प्रियंका गांधींची सभा निर्णायक ठरली. कुठेतरी वातावरण फिरलंय जे म्हटलं जात होतं त्याचा निकाल आपल्याला नंदुरबारच्या निकालात दिसून आला. यानंतर धुळ्यामधनं अत्यंत अनपेक्षितरित्या माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंचा पराभव करत शोभा बच्चाव ज्या आहेत त्या सुद्धा जायंट किलर ठरलेल्या आहेत. खरं तर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्यापासून तिथं नाराजी होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये. ती नाराजी व्यक्त सुद्धा केली जात होती. कुणाल पाटलांना कुठेतरी उमेदवारी द्यावी असं म्हटलं जात होतं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नवीन चेहरा काँग्रेसने दिला. एक नौखा चेहरा लोकसभेच्या मैदानात उतरवून त्यांना या ठिकाणी निवडून आणण्याचं काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पाहायला मिळतंय. यानंतर शेवटची 13वी जागा जी काँग्रेसने जिंकलेली आहे चंद्रपूरची. मागच्या लोकसभेला चंद्रपूरच्या एकाच जागेवर काँग्रेसला राज्यात विजय मिळवता आला होता आणि त्याच जागेवर काँग्रेसने पुन्हा एकदा विजयाची पुनरावृत्ती केलेली आहे. इथून बाळू धानोरकर जे त्यांचे माजी खासदार होते, मागच्या वर्षी निवडून आलेले, त्यांचं दुःखद निधन झालं. पण यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी अगदी हट्टाने आरती उमेदवारी आपल्याकडे घेतली, कारण विजय वडेट्टीवार हे त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी म्हणून इथून आग्रही होते. पण प्रतिभा धानोरकर यांनी अगदी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेऊन आपली उमेदवारी खेचून आणली आणि त्यांना असंही कुठेतरी म्हणलं गेलं की काँग्रेस नेत्यांची म्हणावी अशी साथ मिळाली नाही. त्यांच्या समोर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखं प्रचंड तगडं आव्हान होतं. पण वन साइड प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूरची जागा जी आहे ती काँग्रेसकडे खेचून आणलेली आहे. सुरुवातीपासून जे कल जे अपडेट्स आपण या निकालाचे सांगितले त्यानुसार एकदाही असं घडलं नाही की सुधीर मुनगंटीवार यांना आघाडी मिळाली. प्रतिभा धानोरकर यांनी इतक्या सहजपणे आणि इतका प्रभाव टाकून चंद्रपूरची जागा काँग्रेसला मिळवून दिलेली आहे. आरती, मी तुला विनंती करतो की पुन्हा एकदा तू सलग त्या 13 जागा आहेत त्यांची नावं सांगशील प्रेक्षकांना. काँग्रेसने जिंकलेल्या जागा आहेत गडचिरोली चिमूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, लातूर, जालना, रामटेक, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई उत्तर मध्य, नंदुरबार, धुळे या 13 जागा ज्या आहेत त्या जागा राहिल्या तुझ्याकडून चंद्रपूरची 13वी जागा. 13 जागा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. आता आपण बोलूया शरद पवारांनी जिंकलेल्या जागांबद्दल. या लोकसभा निवडणुकीत मला इथे 1 मिनिट थांबायचंय. काँग्रेसने हरलेल्या जागा कुठल्या त्या फक्त एकदा सांगते. काँग्रेसने हरली आहे नागपूरची जागा जिथनं नितीन गडकरींनी विकास ठाकरेंना पराभूत केलंय. मुंबई उत्तर मधनं पियुष गोयल यांनी भूषण पाटलांना पराभूत केलंय. पुण्यातनं मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांना हरवलंय आणि
अकोल्यातनं अनुप धोत्रेंनी अभय पाटलांना हरवले. अशा या काँग्रेसने लढवलेल्या 17 पैकी 4 जागा आहेत जिथे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झालेले आणि आहेत. बाकीच्या 13 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आपल्याला दिसत आहेत. आता आपण बोलूयात शरद पवारांनी जिंकलेल्या जागांबद्दल. आता जे आपले लोकसभा निवडणुकीचे जे निकाल महाराष्ट्रातले हाती येत आहेत त्यानुसार राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला असला तरी राज्यात सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट आहे तो शरद पवार यांचा. कारण शरद पवारांनी 10 जागा लढवल्या होत्या आणि त्या 10 पैकी तब्बल 8 जागा शरद पवारांनी निवडून आणलेल्या आहेत. या निवडून आणलेल्या जागांबद्दल बोलू. ज्यात पहिली जागा आहे माढ्याची. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली होती. रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा जो सामना होता. या सामन्याला एक दुसरा अँगल होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार. आणि दोन्ही उमेदवार सुरुवातीच्या कालांमध्ये कुठेतरी आघाडी पिछाडी असे काटेकी टक्करमध्ये असताना दिसत होते. पण एक दुपारनंतर धैर्यशील मोहिते पाटील आघाडी घेत गेले आणि ती आघाडी तोडणं रणजित नाईक निंबाळकर यांना जमलं नाही आणि माढ्याची जागा जी आहे ती शरद पवार गटाने जिंकलेली आहे. आणि ह्याच्यानंतरची दुसरी आणि शरद पवार गटासाठी स्वतः शरद पवारांसाठी स्वतः सुप्रिया सुळेंसाठी अजित पवारांसाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठेची असलेली ही जागा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिला कल आरती जो आपल्या हाती आला होता तो असा होता की सुप्रिया सुळे आघाडीवर. दुसरा कल जो हाती आला होता तो सुनेत्रा पवार आघाडीवर. त्यानंतर कुठेतरी फाईट होताना आपल्याला दिसून आली पण नंतर सुप्रिया सुळे यांचं लीड वाढत गेलं आणि लाखापेक्षा जास्त मतांनी इथून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवलेला आहे. बारामतीची जागा शरद पवार गटाच्या पारड्यात पडली. आणि सुप्रिया सुळेंचं लीड जर आपण पाहिलं तर याच्यावरती आपण उद्या परत सविस्तर विश्लेषण आपण करणारच आहोत. पण मला थोडक्यात सांगायचं की सुप्रिया सुळेंना 5 मतदारसंघातनं लीड मिळाले. फक्त खडकवासला हा असा एकमेव विधानसभेचा मतदारसंघ आहे जिथं साधारणतः 25,000च्या आसपास सुनेत्रा पवारांना लीड होतं. नाहीतर राहिलेल्या सगळ्या मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा स्विंग आहे. भावनिकतेचं जे वातावरण आहे ते पूर्णतः मतदान प्रक्रियेत उतरलेलं दिसतं. बरोबर. आपण 2 जागांबद्दल बोललो माढा आणि बारामती. आता तिसरी जागा शरद पवार गटाने जिंकलेली तिसरी जागा आहे दिंडोरीची. दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार रिंगणात होत्या. त्यांना आव्हान दिलं शरद पवार गटाच्या भास्कर बगरे यांनी. बगरे गुरुजी म्हणून जे अख्ख्या मतदारसंघात प्रसिद्ध आहेत त्या बगरे गुरुजींसारख्या एका सामान्य कुटुंबातल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची खेळी शरद पवारांनी केली आणि ही खेळी कुठेतरी यशस्वी झाली असं आपल्याला ठामपणे म्हणता येतंय. खरं तर या मतदारसंघात 3 मुद्दे प्रचंड चर्चेत होते. पहिला मुद्दा होता तो म्हणजे शरद पवारांना असलेल्या सहानुभूतीचा. दुसरा मुद्दा होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आणि तिसरा मुद्दा होता भारती पवार यांच्याविषयी अंतर्गत महायुतीतली आणि मतदारसंघात असलेली नाराजी. हे तिन्ही मुद्दे भास्कर बगरे यांच्या पथ्यावर पडताना दिसलेले आहेत. कारण तिसरी जागा जी जिंकलेली आहे शरद पवार गटाने ती उत्तर महाराष्ट्रातली दिंडोरीची जागा. निश्चितपणे यानंतर शरद पवारांनी जिंकलेली जी चौथी जागा आहे ती आहे अर्थात भिवंडी लोकसभेची आपण म्हणू शकतो. कारण भिवंडी लोकसभेचा सामना हा तिरंगी झाला होता. पण या लोकसभेच्या सामन्यामध्ये बाळ्यामामा म्हात्रे शरद पवार गटाचे उमेदवार यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना या ठिकाणी मात दिलेली आहे. याच्या आधी सुद्धा आपण जी विश्लेषण केली होती त्यामध्ये आपण सातत्याने असं सांगत होतं की बाळ्यामामा म्हात्रे जे आहेत ते इथं विजयी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण इथं जे मतांचं समीकरण होतं कुणबी मतं आणि आगरी मतांमध्ये कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यामध्ये विभाजन झालं असलं तरी कुणबी मतांचा फॅक्टर सुद्धा इथं खूप महत्त्वाचा ठरला आणि त्या आधारावरती आपल्याला जे आहे ते सध्या बाळ्यामामा विजयी होताना दिसतात. त्यानंतरची जी 5वी जागा आहे शरद पवार गटाने जिंकलेली ती आहे वर्ध्याची. जशी भिवंडीची जागा शरद पवारांनी काँग्रेसकडून खेचून घेतली होती तशीच वर्ध्याची जागा सुद्धा त्यांनी खेचून घेतली होती. कारण हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. इथून त्यांनी उमेदवार सुद्धा अमर काळे यांना काँग्रेसकडून शरद पवार गटात घेतलं. तुतारी या लोकांपर्यंत कसं पोहोचेल असा प्रश्न असणाऱ्या नवीन चिन्हावर त्यांनी अमर काळे यांना रिंगणात उतरवलं. रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशी जरी लढाई असली तरी शरद पवारांनी कुस्तीगीर परिषदेचा मुद्दा असेल, रामदास तडस यांचं वाढतं वजन असेल, त्यामुळे कुठेतरी वैयक्तिक दृष्ट्या ही लढाई प्रतिष्ठेची केली. तिथे प्रचारात सक्रिय दिसले शरद पवार प्रचंड. तिथे सभा घेतल्या, लोकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि जे अपडेट समोर आले जो निकाल हाती आला त्यानुसार रामदास तडस यांची हॅट्रिक रोखत अमर काळे जे आहेत शरद पवार गटाचे ते वर्धा लोकसभा मतदारसंघामधून विजयी झालेले. यानंतरची शरद पवारांनी जिंकलेली पुढची जागा आहे नगर लोकसभेची. नगर लोकसभेतनं निलेश लंके जे पारनेरचे माजी आमदार आहेत त्यांनी सुजय विखे पाटील या खासदार असणाऱ्या खरं तर उमेदवाराचा पराभव केलेला आहे. सुजय विखेंचं संस्थात्मक राजकारण, विखे घराण्याची परंपरा या सगळ्या गोष्टींना मात देत निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेलं काम, कुठेतरी सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता या मतदारसंघात झालेला
झालेला भाषेचा मुद्दा, या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती आणि शरद पवारांची मिळालेली सहानुभूती, शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार या सगळ्यांनी त्यांच्यासाठी लावलेली फिल्डिंग, या सगळ्याच्या आधारावर निलेश लंकेतनं जिंकलेले आहेत। याच पद्धतीने शरद पवारांचा आणखी एक मावळा जो विजय झालेला आहे तो म्हणजे शिरूर लोकसभेचे आत्ताचे खासदार अमोल कोल्हे यांनी सध्या आपल्या खासदारकीची दुसरी टर्म जी आहे ती जिंकलेली पाहायला मिळते। तर शिरूरची जी लढाई होती ती अमोल कोल्हेंना कुठेतरी जड जाईल असं बोललं गेलं, कारण जो मागच्या वेळेस त्यांना सिरियलचा करिश्मा मिळाला होता तो कुठेतरी नाही अशी चर्चा झालेली। पण शरद पवारांसोबत थांबणं, शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहणं हा फॅक्टर कुठेतरी अमोल कोल्हे यांच्या पारड्यात विजयाचं दान टाकणारा ठरला। खरं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल जे आपण बोलबिडूच्या स्टोरीज मध्ये सुद्धा वारंवार बोललो होतो की बारामतीमध्ये जेव्हा शरद पवार खासदार होते तेव्हा मतदारसंघ रचना जशी होती त्यानुसार आता जो काही भाग शिरूरमध्ये आहे तो भाग बारामतीमध्ये येत होता आणि त्या भागात पाणी आणण्याचं क्रेडिट जे आहे ते शरद पवारांना मिळत होतं। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांमध्ये शरद पवारांबद्दल एक आत्मीयता आहे। त्यात इथला कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो महायुतीवर विशेषतः भाजपवर नाराज असलेला दिसला आणि या सगळ्याचे पडसाद आपल्याला निकालात दिसून आले, कारण शिरूरची जी जागा आहे ती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी जिंकलेली आहे। आता शरद पवार गटाने जिंकलेली राज्यातली 8वी जागा, ज्याबद्दल अर्धे आपल्याला सांगेल मी, फक्त त्या लोकसभा मतदारसंघाचं नाव सांगतो। तो लोकसभा मतदारसंघ आहे बीड। बीड मधनं शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी जवळपास अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत सकाळपासून ज्या कलांमध्ये खरं तर अगदी पुढे मागे जो मतदारसंघ सगळ्यात जास्त राहिला तो बीड लोकसभेचा होता। पंकजा मुंडेंची 24,000ची आघाडी त्यांनी तोडली आणि शेवटी जवळपास 6,500 ते 7,000 मतांनी जे आहेत ते आता शेवटचा आकडा जो आहे तो आपल्या हाती आलेला आहे। बीड लोकसभेमध्ये बजरंग सोनावणे जे आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत। बजरंग सोनावणे यांच्यासाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे, शरद पवारांसाठी महत्त्वाचा आहे। कुठेतरी अजित पवार आणि बजरंग सोनावणे यांना लोकसभेमध्ये पाडणार असा एक धमकीवजा इशारा दिला होता, पण मराठा विरुद्ध ओबीसी जे जळ ज्या मतदारसंघाला बसली तो सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ होता बीड। या ठिकाणी मनोज जरांगेंचा फॅक्टर अत्यंत निर्णायक ठरला आणि जी काही एक मराठा समाजाची मोठ होती त्यांनी या ठिकाणी बजरंग सोनावणे यांच्या विजयामध्ये हातभार लावलाय असं आपल्याला म्हणता येईल। फक्त आता मराठा समाजाला अपेक्षा असेल ती म्हणजे लोकसभेत जाऊन जे आश्वासन बजरंग सोनावणेंनी दिलेलं आहे की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणार आहे, तर ते त्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडतात का याचं। बरोबर, अगदी शेवटच्या फेरीपर्यंत 32व्या फेरीपर्यंत बीड लोकसभेची जी निवडणूक होती ती रंगली। आपण सगळेजण बीड लोकसभेच्या निकालाची अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो। ते निकाल हाती आले आणि त्यानुसार बजरंग सोनावणे 7,000 मतांनी विजयी झाले, भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून, आणि शरद पवार गटानं 10 पैकी 8वी जागा जिंकली। आता ज्या 2 जागा आहेत हरलेल्या त्याबद्दल सुद्धा बोलूया, ते आपण आता थोडक्यात सांगूयात। आता ज्या कुठल्या जागा हरलेल्या आहेत त्या आहेत सातारा लोकसभेची। सातारा लोकसभेतनं शरद पवारांचे मावळे म्हणले जाणारे शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे भोसले यांनी पराभव केलेला आहे। शशिकांत शिंदेंचा आधी विधानसभेला 19ला पराभव झालाय, त्याच्यानंतर आता 24ला त्यांना संधी देण्यात आली। एक चांगलं केडर त्यांच्या मागे लागलं होतं, पण कुठेतरी महायुतीची ताकद आणि उदयनराजेंचा करिश्मा याच्या जोरावर ते जिंकलेले आहेत। आणि रावेर मधनं रक्षा खडसे यांच्या मागे एकनाथ खडसेंची ताकद, महायुतीची ताकद, गिरीश महाजनांचा करिश्मा, यामुळे तिथनं श्रीराम पाटील पराभूत झाले। तर या 2 अशा जागा आहेत जिथनं शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत पराभूत झालेले आहेत। आता आपण थोडक्यात उद्धव ठाकरे गटाने जिंकलेल्या ज्या जागा आहेत 9 जागा त्या सांगणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी मुंबईच्या जागा सांगते। मुंबई दक्षिण मधनं उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत जे आहेत ते यामिनी जाधव यांचा पराभव करत जिंकून आलेले आहेत। तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक झालेली आहे। 14ला आणि 19ला कुठेतरी मोदींसोबतचा करिश्मा आपल्यासोबत होता म्हणून आपण निवडून आलो असा आरोप आपल्यावर झाला असं त्यांनी पोस्ट आज टाकलेली आहे, पण आता आम्ही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेलो आहे असं त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं पाहायला मिळते। मराठी मतांची त्याच पद्धतीनं सगळ्या धर्म आणि जातीतल्या मतांची जी मोठ बांधण्यात आली, उद्धव ठाकरेंच्या मागे कुठेतरी मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात उभा राहिला, त्याचा परिणाम आपल्याला मुंबई दक्षिण मध्ये पाहायला मिळाला। आणि ताकद असताना सुद्धा यामिनी जाधव यांचा या ठिकाणी पराभव झाला। ताकद असताना शिंदे गटाचा झालेला किंवा ठाकरे गटाने ताकद नसताना जिंकलेली दुसरी जागा ती म्हणावी लागेल आपल्याला मुंबई दक्षिण मध्ये हा मतदारसंघ अनिल देसाई इथून राहुल शेवाळे यांचा पराभव करून जिंकून आलेले आहेत। आणि राहुल शेवाळे यांच्याबद्दल जे सांगितलं जात होतं लोकांमधून ते 2दा निवडून आले होते, त्यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आहे अशी चर्चा झाली होती। आणि अनिल देसाई दुसऱ्या बाजूला राज्यसभेवर निवडून जाणारे ठाकरे गटाचे खासदार, पण अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे
काळे यांना मात देत मुंबई दक्षिण मध्यची जागा जी आहे ती ठाकरे गटासाठी जिंकलेली आहे. यानंतर मुंबईतनं ठाकरे गटाने जिंकलेली पुढची जागा आहे मुंबई उत्तर पूर्वची, जिथनं संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांना या ठिकाणी मात दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात मिहीर कोटेचा. खरं तर संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीकडून एकदा खासदार म्हणून निवडून सुद्धा आले होते, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता. उद्धव ठाकरे गटाची ताकद त्यांच्या पाठीमागे होती, राष्ट्रवादीची ताकद होती, पण आमदारांचं तितकंसं बळ नसताना सुद्धा या ठिकाणी जे आहे ते संजय दिना पाटील हे राऊत बंधू जे आहेत त्यांच्या ताकदीच्या जोरावर खरं तर या ठिकाणी त्यांचा वर्चस्व आपल्याला दिसलेला आहे. संजय राऊत आणि सुनील राऊत, त्यामुळे या मतदारसंघातनं मुंबई उत्तर पूर्व मधनं संजय दिना पाटील निवडून आलेत. यानंतर जागा आहे त्या जागेवर सुरुवातीपासून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे जे आहेत ते आघाडीवर दिसत होते. दुपारपर्यंत जे कल हाती आले होते त्या कलांनुसार राजाभाऊ वाजे यांच्या आघाडीचा जो आकडा पहिल्यांदा आपण आरती प्रेक्षकांना सांगितला होता तो तब्बल 1,00,000 मतांपेक्षा जास्त होता. हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाचे, शांतिगिरी महाराज अपक्ष अशी तिरंगी लढाई जरी झालेली असली तरी इथून राजाभाऊ वाजे यांनी वैयक्तिक करिश्मा, ग्रामीण भागात असलेला होल्ड आणि सोबतच ठाकरे गटाचं जे केडर आहे ते कुठेतरी राजाभाऊ वाजे यांच्या मागे उभे राहिलं आणि नाशिक मधून जी जागा आहे ती ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी जिंकलेली आहे. यानंतर हिंगोलीची जागा मराठवाड्यातली त्यांनी जिंकलेली आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी बाबूराव कदम कोहळीकर यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. कुठेतरी उमेदवाराची झालेली अदलाबदल असेल, त्यानंतर एक नागेश पाटील आष्टीकरांना एक लोकांचा मिळालेला जी सहानुभूतीची लाट आहे त्याचं कुठेतरी त्यांना मदत झालेली आहे. मराठा आरक्षणाचा फॅक्टर हिंगोलीमध्ये खूप महत्त्वाचा ठरला. शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत त्याविषयी लोकांच्या मनात राग होता, मोदी सरकारविषयी, महायुतीच्या सरकारविषयी, आणि त्याचाच परिणाम म्हणून हिंगोलीमधनं नागेश पाटील आष्टीकर निवडून आलेत. यवतमाळ वाशिम मधनं राजश्री पाटील या पराभूत झालेल्या आहेत शिंदे गटाच्या, आणि त्यांच्या जागेवरती जे आहेत ते संजय देशमुख निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा उद्धव ठाकरेंनी बंडानंतर सभा घेतली होती त्याच दरम्यान संजय देशमुख त्यांच्या सोबत आले होते. ते दिग्रसचे माजी आमदार आहेत, पण यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी, संजय राठोड असे मोठमोठे नेते शिंदे गटाकडे असताना सुद्धा या ठिकाणी संजय देशमुख या नेत्याने उद्धव ठाकरे गटाचा विजय मिळवलेला आहे. बरोबर. पुढची जागा जी आहे ती धाराशिवची. खरं तर पहिल्यापासून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली, तेव्हापासून कुठेतरी प्रचारात ओमराजे निंबाळकर यांची आघाडी होती. त्यांचा लोकांशी असलेला संपर्क, फोन उचलणारा खासदार, ही 3 शब्दांची ज्यांची ओळख आहे ती कुठेतरी मतदानात रिफ्लेक्ट झाली असंही आपल्याला बघायला मिळालं. कारण सुरुवातीचे जे अपडेट्स होते त्यानुसार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड ओमराजे निंबाळकरांनी घेतलं अशा चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी जशा चर्चा झाल्या होत्या, जसे एक्झिट पोलचे अंदाज होते त्यानुसार वन साइड ही जागा मारलेली आहे. धाराशिव मधून पुन्हा एकदा ते विजयी झालेले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने जिंकलेली पुढची जागा आहे ती म्हणजे परभणीची. परभणीत संजय बंडू जाधव ठाकरे गटाकडून उमेदवार होते. त्यांचा सामना झाला रासपच्या महादेव जानकर यांच्याशी, पण इथून सुद्धा महादेव जानकर आघाडीवर आहेत अशी बातमी आपल्याला मिळाली नाही. इथून सिंगल हँडेडली बंडू जाधव यांनी आघाडी घेतली. इथे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली होती, जातीय समीकरणांवर ही लढाई गेली होती, आणि मराठा आंदोलनाचा जो फॅक्टर आहे तो परभणीत कुठेतरी रासपला महायुतीला डॅमेज करताना दिसला. सोबतच बंडू जाधव यांचा जो वैयक्तिक करिश्मा आहे, बंडू बॉस या नावाने ते ओळखले जातात, लोकांमध्ये असलेला संपर्क, कीर्तन करणारे उमेदवार अशी एक वेगळी इमेज त्यांची आहे. ग्रामीण भागात त्यांचा प्रचंड चांगला जनसंपर्क आहे, त्याचा फायदा त्यांना होताना दिसला परभणीमध्ये. आणि यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिंकलेली शेवटची जागा आहे ती म्हणजे शिर्डीची. शिर्डीतनं सदाशिव लोखंडे शिंदे गटाचे जे विद्यमान खासदार होते त्यांचा पराभव करत भाऊसाहेब वागचोरे जे माजी खासदार होते, नुकताच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला होता, ते या ठिकाणी जायंट किलर ठरलेले आहेत. खरं तर शिर्डीतला सामना तिरंगी होता, परंतु कुठेतरी जो एक लाटेचा फायदा तो त्यांना झालाच, आणि त्याच पद्धतीने अँटी इन्कम्बन्सी जी होती ती सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात होती, आणि त्याचा सुद्धा फायदा झालेला आपल्याला वागचोरेंना पाहायला मिळतोय. आता अगदी थोडक्यात आपण ठाकरे गटाने ज्या हरलेल्या जागा आहेत त्या अगदी थोडक्यात बघूयात. रत्नागिरीची जागा जिथून विनायक राऊत पराभूत झाले, त्यांचा पराभव केलाय भाजपच्या नारायण राणे यांनी. रायगडमधून अनंत गीते पराभूत झाले, त्यांचा पराभव केलाय अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांनी. पालघरची जी जागा आहे तिथून भारती कांबळे पराभूत झालाय, त्यांचा पराभव केलाय भाजपच्या हेमंत सावरा यांनी. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी जागा होती शिंदे गटासाठीची ती ठाण्याची जागा, तिथून राजन विचारे, ठाकरेंचा सर्वात जास्त विश्वास या जागेवर होता, त्या राजन विचारे यांचा नरेश मस्के यांनी पराभव केला. त्याच्यानंतर पुढची जागा आपल्याला सांगता येते ती म्हणजे
कल्याणमधून वैशाली दरेकर या सामान्य शिवसैनिकाला या ठिकाणी खरं तर उमेदवारी देण्यात आली होती, पण श्रीकांत शिंदे तिथनं पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. तिसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी महायुतीची त्यांच्या मागे असलेली ताकद असेल, त्यांचा वैयक्तिक करिश्मा, त्यांनी केलेली विकास कामं, मोदी फॅक्टर याच्यावरती ते विजयी झाले. बुलढाण्यातनं शिंदे गटाचे प्रतापराव जाधव जे आहेत ते विजयी झाले आणि त्यामुळं नरेंद्र खेडेकर जे आहेत ठाकरे गटाचे त्यांचा पराभव झाला. जळगावमधनं जे आहेत ते स्मिता वाघ विजयी झाले आणि करण पवार ज्यांनी पक्षांतर केलं होतं ठाकरे गटामध्ये त्यांचा या ठिकाणी पराभव झालाय. सांगलीमधनं अपक्ष विशाल पाटील जे आहेत ते विजयी झाले, त्याच्यामुळे या ठिकाणी ठाकरेंचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झालाय. संभाजीनगरमधनं ठाकरेंचे चंद्रकांत खैरे यांचा पुन्हा एकदा पराभव झालाय आणि इथनं संदीपान भुमरे जे आहेत ते शिंदेचे विजय झाले. हातकणंगलेमधनं धैर्यशील माने विजय झाले आणि सत्यजित पाटील सरोडकर यांचा पराभव झाला. तर या होत्या महाविकास आघाडीच्या 30 जागा, ज्याच्यावरती महाविकास आघाडीचे 30 उमेदवार विजयी झाले. काही वेळापूर्वी आम्ही महायुतीच्या 17 जागा सांगितल्या आणि आता एक शेवटची जागा महाराष्ट्रातली जी सगळ्यात निर्णायक ठरली, किंग मेकर ठरले, सगळ्यांचं लक्ष त्या जागेकडे होतं, ते म्हणजे महाराष्ट्रातले एकमेव अपक्ष खासदार निवडून आलेले विशाल पाटील. खरं तर विशाल पाटील हे अपक्ष जरी निवडून आले असले सांगलीतनं, तरी त्यांच्या पाठीमागं काँग्रेसची जी अप्रत्यक्ष ताकद होती ती पूर्णपणे पाहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी सुद्धा विशाल पाटील, विश्वजित कदम एकत्रित दिसले आणि आज निकाल लागल्यानंतर जरी ते सुरुवातीला एकत्रित दिसले नसले तरी दोघांनी जल्लोष वेगवेगळा साजरा केला. विश्वजित कदमांनी सुद्धा अंगावरती गुलाल घेतला, कार्यकर्त्यांनी अंगावरती गुलाल घेतला. त्यावरनं स्पष्ट झालं की हा विजय विशाल विश्वजित या जोडीचा होता आणि एक प्रकारे सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय, संजय काकांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न झालाय. विश्वजित विशाल ही जोडी आता सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी बरोबर आरती. आपण आता प्रेक्षकांना एक अपडेट देऊयात निकालाचे. जे फायनल अपडेट हाती आलेले आहेत त्यानुसार भाजपनं 9 जागा जिंकलेल्या आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे गटानं 7 जागा जिंकलेल्या आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटानं 1 जागा जिंकलेली आहे. त्यानुसार महायुतीनं राज्यात 17 जागा जिंकलेल्या आहेत. महायुतीचा जो विजयी खासदारांचा आकडा आहे तो 20 सुद्धा खाली राहिलेला आहे. 17 ज्या जागा आहेत त्या महायुतीनं जिंकलेल्या आहेत निश्चितपणे. आणि महाविकास आघाडीनं 30 जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसने 13 जिंकलेल्या आहेत. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं 9, राष्ट्रवादी शरद पवार गटानं 8 जागा जिंकलेल्या आहेत आणि एक अपक्ष उमेदवार जे विशाल पाटील जे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या 48 जागांचे सगळे निकाल जे आहेत ते आता हाती आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या 48 जागांचं चित्र हे आता स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय.